Now we are going to see interpretation of temperature in kinetic theory. आता आपण जे काही मोशन ऑफ द पार्टिकल पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्रेशरशी रिलेशन पाहिलेलं आहे. त्याचं प्रेशरशी व्हेलॉसिटी म्हणजेच एका पर्टिक्युलर डायरेक्शनना असणारी स्पीड कशा प्रकारे रिलेट करते हे आपण प्रेशरच्या इक्वेशनवरून पाहिलेलं आहे. आयडियल गॅसमध्ये तसं होत असते. तिथे आपण सुरुवातीला काही ॲझम्पशन्स केले होते. त्याच्यामध्ये आपण आयडियल गॅसमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांशी इंटरॅक्शन न करता किंवा एकमेकांशी कोलाईड न होता फक्त इनर वॉल्स ऑफ द कंटेनरशी कोलाईड होतात आणि ते पण इलॅस्टिक कोलिजन्स असतात असं आपण त्यावेळेस म्हटलं होतं. तर ती गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याच्यावरून टेम्परेचरशी कसं डिपेंडन्स आहे हे आपण आता पाहू. तसं आपण हे व्हेलॉसिटीच्या म्हणजेच व्ही मॅक्सच्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो की व्हेलॉसिटी टेम्परेचरवर डिपेंड आहे. आणि इथे आपल्याला प्रेशरच्या इक्वेशनवरून असं दिसते की P इज 1/3 N/V m/v². तर v² डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि आपण याच्या आधी जे v² इक्वेशन पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण अंडर रूटमध्ये आपल्याला तिथे टेम्परेचर T केल्विनमध्ये घेतलेलं दिसून येते. ते पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच प्रेशर हे डायरेक्टली टेम्परेचरवर डिपेंड करते. अशाच प्रकारे आपण कायनेटिक एनर्जी किंवा जी ॲव्हरेज टोटल एनर्जी आहे सगळ्या मॉलिक्युल्सची ती पण अशा प्रकारे रिलेट करते का ते पाहूया. त्यासाठी आपण प्रेशर ऑफ अ गॅसचं इक्वेशन पाहू. प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस जो आहे तो कसा असते तर P इज इक्वल टू 1/3 N/V m/v² असं आपण लिहिलं होतं इक्वेशन. त्यातला N जो आहे तो राहू द्यायचा, त्यातला V जो आहे तो लेफ्ट साईडला घेतला तर मला मिळते PV इज इक्वल टू 1/3 Nm/v² बार. प्रत्येक ठिकाणी व्हीला बार दिलेला आहे कारण की ते वेक्टर क्वांटिटी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हाफ mv² जर लिहायचं असेल तर 1/2 घ्यावं लागेल ज्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणू शकतो. त्यावेळेस मग 2 जास्त जाईल म्हणून 2ने आपण मल्टिप्लायसुद्धा करू आणि डिवाईडसुद्धा करू. असं जर आपण केलं तर आपल्याला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 2/3 मिळेल इंटू n इंटू 1/2 मिळेल. 2 कॅन्सल होऊन आपल्याला पूर्ववत वरची टर्म मिळते m/v². म्हणजे हाफ mv² ही जी टर्म आपल्याला आता मिळालेली आहे ही काय झाली त्याची झाली ॲव्हरेज ट्रान्सलेशनल एनर्जी. म्हणजे तो अशा प्रकारे सरळ मोशन जे काही परफॉर्म करत आहे तो जेवढेही मोशन्स परफॉर्म करत असेल त्यातली v² ही त्याची ॲव्हरेज किंवा मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी झाली. बरोबर आहे की नाही. त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे ती v² मध्ये दिलेली असल्यामुळं हाफ mv² ही त्याची कायनेटिक एनर्जी झाली. लक्षात आलं की नाही. म्हणून मग त्याची ही कायनेटिक एनर्जी म्हणजेच त्याची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे. आणि या ठिकाणी त्याची जी एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी ही स्ट्रेट लाईनमध्ये सरळ रेषेत आहे म्हणून तिला ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असणारी म्हणजेच ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किंवा ॲव्हरेज ट्रान्सलेशनल एनर्जी असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलं. म्हणून मग PV इज इक्वल टू 2/3 N इंटू ॲव्हरेज ट्रान्सलेशनल एनर्जी असं आपल्याला मिळालं. याच्यावरून व्हीची डायरेक्ट रिलेशन माहीत पडते पण हाफ mv² आपल्याला पुढे एक्सप्लेन करायचं आहे ते पाहूया आपण. आता हे जे मॉलिक्युल्स असतात हे आपण ॲझ्युम केले होते सुरुवातीला की एकमेकांशी इंटरॅक्ट करत नाहीत म्हणजे एकमेकांना ते कोलाईड करत नाहीत तर फक्त इनर वॉल्स ऑफ द कंटेनरला फक्त ते कोलाईड करत करत त्यांची ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असतात आणि त्यांची स्पीडची डायरेक्शन वेळोवेळी बदलत असते. अशा वेळेस आपण म्हणू की त्यांची जी काही टोटल एनर्जी आहे ती एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये न आल्यामुळे त्यांच्या पोझिशनशी रिलेटेड ती नसणार आणि म्हणून पोझिशनशी रिलेटेड नसणारी एनर्जी किंवा असणारी एनर्जी आपण म्हणू पोटेन्शियल एनर्जी. आणि ती नाही आहे आता आपल्याला रिलेट नाही करत म्हणून आपण इथे पोटेन्शियल एनर्जी घेणार नाही किंवा त्या पार्टिकल्सला त्या मॉलिक्युल्सला फिरताना फक्त कायनेटिक एनर्जीच असेल. बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन दे विल नॉट हॅव द पोटेन्शियल एनर्जी बिकॉज पोटेन्शियल एनर्जी इज फॉर ऑर इज गिवन फॉर इट्स position but their position is continuously changing and they are not colliding with each other. Therefore there will be no potential energy, only there will be kinetic energy and therefore their total energy or average total energy should be only kinetic energy and it is given by E is equal to N into half mv². N are the number of molecules. Half mv² is the kinetic energy or translational energy of one molecule.
For 2 molecules it is twice, for 3 molecules it is thrice, for 4 molecules it is 4 times. Therefore for n number of molecules there is n times half mv square. Therefore E is equal to n into half mv square. लक्षात आलं? आता आपल्याला वरचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू ई म्हणून टाकायची आहे, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू 2/3 इंटू एन हाफ एम व्ही स्क्वेअर होतं. त्या जागेवर आपण लिहू आता कॅपिटल ई फक्त. म्हणून मला असं मिळालं पी व्ही इक्वल टू 2/3 इंटू ई, म्हणजे टोटल एनर्जीच्या 2/3 टाइम्स एवढी त्याची पी व्ही पी इंटू व्ही असं आपल्याला मिळालं. आता आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपण पी व्हीची व्हॅल्यू एन के बी टी लिहित असतो किंवा एन आर टी लिहित असतो. म्हणून मी इथं के बी टी एन के बी टी जर लिहिलं म्हणजे बोल्टझमॅन कॉन्स्टंटसाठी, तर त्याच्या टर्म्समध्ये मला लिहिता येते एन के बी टी इज इक्वल टू 2/3 इंटू ई. आता यातला एन के बी टी आपण तिथेच राहू देऊ आणि 2/3 जर तिकडे नेला तर तो 3/2 होईल. म्हणून मग ई इज इक्वल टू मला मिळेल 3/2 एन इंटू के बी टी असं मिळेल मला. म्हणजे काय झालं, ही जी ई झाली ही एन टाइम्स असल्यामुळं त्याच्या इक्वेशनमध्ये कॅपिटल एन असल्यामुळं आपण म्हणू की दिस इज फॉर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. फॉर एनी सिंगल मॉलिक्युल्स म्हणजे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी जर ई इज इक्वल टू एवढी असेल 3/2 एन इंटू के बी टी, तर एका मॉलिक्युलसाठी जर मला काढायचं असेल तर डिवाइड बाय एन करावं लागेल. म्हणून दोन्हीकडे जर मी डिवाइड बाय एन केलं तर मला एका मॉलिक्युलसाठी असणारी एनर्जी जी आहे ती मिळते, टोटल ॲव्हरेज एनर्जी ती म्हणजे ई बाय एन अशा प्रकारे मिळेल मला. इज इक्वल टू 3/2 एन एन कॅन्सल, नंतर के बी इंटू टी, म्हणजे मला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किंवा ॲव्हरेज टोटल एनर्जीच म्हणू आपण त्याला आता, ती मिळेल 3/2 के बी इंटू टी. लक्षात आलं? समजलं इथपर्यंत? एकदम सोपा आहे. आपल्याला प्रूव्ह दॅट 3/2 के बी टी असं येऊ शकते, किंवा याच्यावरून आणखी एक गोष्ट आपण लिहू शकतो की जसं आपलं हेडिंग आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी ऑर कायनेटिक थेरीमध्ये असणारी एनर्जी म्हणू आपण. तर कायनेटिक थेरीमध्ये असणारी जी एनर्जी आहे ई ही डायरेक्टली रिलेट करते कोणाला? टेम्परेचरला. कशी करते? ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याच्यामध्ये के बी हा बोल्टझमॅन कॉन्स्टंट आहे 3/2, किंवा वरचे इक्वेशन जरी आपण घेतलं तर ई इज इक्वल टू 3/2 एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, के बी कॉन्स्टंट. तर फक्त टी जो आहे तोच फक्त चेंज झाला तर आपल्याला एनर्जी बदलताना दिसून येते. निश्चितच टेम्परेचर वाढलं तर वाढलेली थर्मल एनर्जी जी काही आहे, टेम्परेचर वाढणे म्हणजे थर्मल एनर्जी वाढणे, ती एनर्जी मॉलिक्युल्स ॲब्सॉर्ब करतील आणि ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करून त्यांचा स्पीड वाढेल, म्हणजे त्यांची स्वतःची एनर्जी वाढेल. वेलोसिटी वाढली म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर वाढला, हाफ एम व्ही स्क्वेअर वाढला म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे टोटल एनर्जी वाढली. म्हणजेच टेम्परेचर वाढल्यावर टोटल एनर्जी ई वाढताना आपल्याला दिसून येते. हे जसं आता आपल्याला एक्सप्लेन करता येते तसंच आपल्याला ते या इक्वेशनवरून सुद्धा सांगता येते. म्हणून आपण असं म्हणू की एनर्जी जी आहे ती डायरेक्टली रिलेट करते किंवा डायरेक्टली डिपेंड करते टेम्परेचरवर. म्हणून आपण असं लिहू शकतो ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. मग आपल्याला प्रूव्ह दॅट टोटल ॲव्हरेज एनर्जी ऑफ अ मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आपल्याला 60 नंबरच्या पेजवर हे सगळं काही दिलेलं आहे. द इक्वेशन रिलेट्स द मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर ऑफ द गॅस टी टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक असे दोन शब्द असतात. आपण त्याचा अर्थ सुरुवातीला पाहिलेलाच आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे एकदमच सूक्ष्म अशा स्केलवर, आणि टेम्परेचर हे वाढलेल्या स्केलवर आपल्याला दिसून येते आणि ते आपल्याला दिसते म्हणून त्याला मॅक्रोस्कोपिक असं म्हणू आपण. जे आपल्याला दिसणार नाही एकदमच सूक्ष्म बदल झाला तर त्याला मायक्रोस्कोपिक चेंज असं म्हणू आपण, किंवा ते पॅरामीटर जे आहे ते मायक्रोस्कोपिक झालं. हे काय झालं? मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर झालं. म्हणजे याचा जो चेंज आहे आपल्याला लक्षात येतो किंवा दिसतो किंवा ओळखायला येतो टेम्परेचर बदललं म्हणजे. म्हणून आपण मॅक्रोस्कोपिक स्केलवर एनर्जीशी टेम्परेचर डायरेक्टली रिलेट करते असं सांगू शकतो. लक्षात आलं? तर आपल्याला प्रूव्ह दॅट 3 गोष्टी विचारल्या जाऊ शकतात की शो दॅट एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 के बी टी, किंवा एनर्जी इज इक्वल टू एन टाइम्स 3/2 के बी टी, किंवा शो दॅट ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, किंवा शो दॅट एनर्जी और कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द गॅस इज डायरेक्टली रिलेट विथ द मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर टेम्परेचर. ओके, तर त्यासाठी एवढं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला हे विचारलं जाऊ शकते. इंटरप्रिटेशन आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.